नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण वेव्ह चॅप्टरचा MST-CDचे PYQ सॉल्व्ह करण्यासाठी लेक्चर नंबर 3 बघणार आहोत. ठीक आहे. तर तुमचं फिजिक्सचं टेन्शन करणार खलास कोण? तर फक्त व्हीआरएम क्लास. तर लक्ष देऊन काळजीपूर्वक सगळे व्हिडिओज बघायचे. तर एक ना एक व्हिडिओ बघत असताना त्याच्यामध्ये आलेले जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले सेपरेट लिहून काढायचे. प्रश्न व्यवस्थित वाचून त्याच्यासाठी वापरले जे आपण मेथड आहेत, शॉर्टकट आहेत ते शॉर्टकट समजून घ्यायचे. तर तुम्हाला फिजिक्स CETमध्ये 100% रिझल्ट येणार. ओके. तर आज जे पॉईंट बघणार आहोत त्याचे काही सुरुवातीला फॉर्म्युले बघू. पॉईंटचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्हचे काही फॉर्म्युले आपण एक्सप्लेन करू. तर लक्ष द्यायचं इकडे विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म्युले असे आहेत. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह त्याच्यामध्ये टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह थेरॉटिकली सांगतो आधी. टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम अराइव्ह ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली. Each wave produces its own displacement independent of other. The resultant displacement of these two waves is equal to vector sum of the displacements produced by these two waves. हे बोर्डासाठी आहे. तर तो पार्ट थोडासा बाजूला ठेवू आपण. आपण आता MCQचं सोल्युशनचं बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी काय म्हणतो लक्ष द्या. आता आपल्याला बघायची स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्हचं जे इक्वेशन आहे ते कुठून तयार झालेलं आहे? दोन वेव्ह ज्यावेळेस आयडेंटिकल वेव्हज ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम along the same path but opposite in direction, their superposition produces stationary wave. परत एकदा ऐका. टू आयडेंटिकल वेव्हज. आयडेंटिकल म्हणजे काय? तर त्या दोन्ही वेव्हचं ॲम्प्लिट्यूड सेम पाहिजे, टाइम पिरियड सेम पाहिजे, म्हणजेच फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे, टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी दोन्ही सेम आलं. ओके. आणि वेव्हलेंथ एक सेम पाहिजे. तर ह्या गोष्टी सेम असतील. ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ बट अपोजिट इन डायरेक्शन, देअर सुपरपोजिशन प्रोड्युसेस स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्हचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन अशा पद्धतीने आपण बघितलेलं होतं. बघा इकडं एक वेव्ह आहे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जाणारी वेव्ह जी आहे ती y1 इक्वल टू ए साइन ओमेगा टी किंवा त्याला 2π म्हणलो मी. 2π प्लस 2πx अपॉन लॅम्बडा ही जी वेव्ह आहे तर निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला जाते. हे कुठून ठरतंय? तर ह्या साईनवरून ठरतंय. कुठलं? आपण आता पॉझिटिव्हकडे लिहिणार आहोत. ही आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला जाणारी वेव्ह आहे. मी लिहितो आता निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला जाणारी वेव्ह y इज इक्वल टू ए साइन 2π प्लस 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. या दोन वेव्ह आहेत. ही वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शनला चालली, फेज मायनस केला. ही वेव्ह निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये चालली, एक्स ॲक्सिसला मायनस मायनस प्लस झाला. ओके. आणि ह्या दोन कॉम्बिनेशनमधून आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे ह्या दोघांचे वेक्टर सम जर घेतली तर आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे आहे रिझल्टंट वेव्ह 2a cos 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू साइन 2π साइन 2π हे इक्वेशन आहे. आणि एकंदरीत याच्यामध्ये हा जो पार्ट आहे ह्याला स्टेशनरी वेव्हचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणायचं. ए इज इक्वल टू 2a cos 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा हे आले रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड. हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर जी स्टेशनरी वेव्ह तयार झालेली आहे ती एक्झाम्पल मी असं एक डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे. स्टेशनरी वेव्ह जी तयार झालेली आहे त्या पद्धतीने आहे. एक वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये चाललेली आहे. ओके. या पद्धतीने मी ड्रॉ केली. ही वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये चालली. सिंपल वेनी ही पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जाणारी वेव्ह आहे. आणि इथं मी असा एक रिजिड सपोर्ट लावलेला आहे. ती वेव्ह रिफ्लेक्ट झाली. रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय झालं तर दुसरी वेव्ह रिफ्लेक्ट होऊन निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला आली. आणि मग आता ह्या दोन वेव्हचं कॉम्बिनेशनमधून काय झालेली ही स्टेशनरी वेव्ह तयार झालेली आहे. आता या स्टेशनरी वेव्हमध्ये हे जे पॉईंट्स आहेत कोणते? पॉईंट्स ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. त्यांना दुसरं नाव काय म्हणायचं? मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडचे पॉईंट. कोणते? तर परत एकदा ऐका. पॉईंट्स ऑफ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत ह्यांना म्हणायचं अँटीनोड्स. पॉईंट्स ऑफ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ह्यांना म्हणायचं अँटीनोड्स. पॉईंट्स ऑफ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आर कॉल्ड अँटीनोड्स. आणि पॉईंट्स ऑफ झिरो डिस्प्लेसमेंट म्हणजे हा नोड झाला, हा नोड झाला, हा पण नोड झाला आणि हा पण नोड झाला. नोड्स. पॉईंट्स ऑफ मिनिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे झिरो ॲम्प्लिट्यूडचे पॉईंट आहेत त्यांना नोड्स म्हणायचं. नोड्स नोड्स नोड नोड. पॉईंट्स ऑफ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आर कॉल्ड अँटीनोड्स. ओके. आता अँटीनोड आणि नोडचं लोकेशन कुठं असते बघा इकडं. अँटीनोड्स आर लोकेटेड. किती डिस्टन्सला ते लिहितोय मी तर. अँटीनोड्स आर लोकेटेड म्हणजे ही जी वेव्ह घेतलेली आपण आता कोणती? ही जी वेव्ह आहे ह्या वेव्हनुसार अँटीनोड्स कुठं लोकेशन असतंय तर 0 लॅम्बडा बाय 2 2 लॅम्बडा बाय 2 म्हणजेच लॅम्बडा 3 लॅम्बडा बाय 2 म्हणजेच 1.5 लॅम्बडा 4 लॅम्बडा बाय 2 ओके 5 लॅम्बडा बाय 2
अँड सो ऑन. म्हणजे ह्याला कसं लिहिता येईल? ऑड मल्टिपल ऑफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ n लॅम्बडा बाय 2 इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ ऑफ वेवलेंथ 0 1 2 3 4 5 इंटू लॅम्बडा बाय 2 वेअर n इज इक्वल टू 0 1 2 3 4 अँड सो ऑन. आणि दुसरं आणखीन एक आहे इंटरेस्टिंग पार्ट आहे नोड्सचं. नोड्स आर लोकेटेड ॲट. नोड्सचं लोकेशन कुठं असते? नोड्स आर लोकेटेड ॲट किती डिस्टन्सला? तर ते आहेत एक लॅम्बडा बाय 4, दुसरं आहे 3 लॅम्बडा बाय 4, तिसरं आहे 5 लॅम्बडा बाय 4, नेक्स्ट आहे 7 लॅम्बडा बाय 4, नेक्स्ट आहे 9 लॅम्बडा बाय 4 अँड सो ऑन. हे सगळे नोड्सचे लोकेशन झाले. आणि याच्यामध्ये आपण कसं लिहू शकतो? 1 3 5 7 9 हे ऑड नंबर आहेत. 2n - 1 हा ऑड नंबर लिहितात. इंटू त्याला कोण आहे? लॅम्बडा बाय 4 वेअर n कुठून सुरू झाला? 1 पासून सुरू करा. 1 2 3 4 अँड सो ऑन. ओके, 0 पासून सुरू करायचं असलं तर 2n + 1 इंटू लॅम्बडा बाय 4 घेतला तर n इक्वल टू 0 लिहायचं. 2n - 1 घेतला तर 1 लिहायचं. ओके, त्या पद्धतीनं. मग आता पुढचा पार्ट असा आहे तर नोड आणि नोडमधलं डिस्टन्स किंवा अँटीनोड अँटीनोडमधलं डिस्टन्स जे आहे, अँटीनोड अँटीनोड आणि नोड नोडमधलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह अँटीनोड्स ऑर नोड्स, ह्या दोन्हीमधला डिफरन्स घ्या लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नोड्स इज 3 लॅम्बडा बाय 4 - लॅम्बडा बाय 4. हे पण लॅम्बडा बाय 2 येते. हे लक्षात ठेवायचं बेटा. समजतंय? लक्षात ठेवायचंच. डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह अँटीनोड्स, डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नोड्स आल्सो लॅम्बडा बाय 2. आता पुढचं डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजसंट अँटीनोड. एक नोड आणि एक अँटीनोड ह्यांच्यामधलं डिस्टन्स लॅम्बडा बाय 4 येते. नोड आणि ॲडजसंट अँटीनोड लॅम्बडा बाय 4. नोड आणि ॲडजसंट अँटीनोड ह्यांच्यामधलं डिस्टन्स लॅम्बडा बाय 4. हे लक्षात ठेव. लक्षात ठेवलं तर बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतील. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक आहे इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडचे प्रश्न बरेचसे येतात. तर ते प्रश्न कसे आहेत किंवा त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते पण मी एक्सप्लेन करतो. तर बघ इकडं मी काय म्हणतोय. त्याच्यानंतर ह्या सुपरपोजिशन ऑफ वेव्हमधून आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा एक फॉर्म्युला बघायचा आहे. तर ते दोन वेव्ह जे आहेत सेपरेट ॲम्प्लिट्यूड असताना, ओके, दोन वेव्हज दिलेले आहेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल इफ y1 इज इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी असं एक इक्वेशन दिलेलं आहे. आणि दुसरं इक्वेशन आहे y2 इज इक्वल्स टू a2 साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हे सेकंड इक्वेशन आहे. आणि या दोन इक्वेशनमध्ये आपल्याला फेज डिफरन्स जो आहे तो अल्फा एवढा आहे. आणि या दोघांचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला जो आहे r इज इक्वल्स टू रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला वी नो a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 इंटू a2 इंटू कॉस अल्फा. ह्या पद्धतीनं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाइंड करता येते. नाव इंटरेस्टिंग पार्ट पुढचा असा आहे इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडचं रिलेशन असलेला फॉर्म्युला. तर रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड ॲम्प्लिट्यूड. ओके, रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड ॲम्प्लिट्यूड. तर इंटेन्सिटी अँड ॲम्प्लिट्यूड. ओके, तर त्याच्या आधी मी काय करतो तुम्हाला ही जी व्हॅल्यू आहे तर ह्या वेगवेगळ्या अँगलला व्हॅल्यू कशा येतात ते लिहून दाखवतो एकदा. तर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू जी आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती असते? तर दोघांच्या ॲडिशन एवढी असते. कधी असते ती? अल्फा इक्वल टू 0 ठेवल्यानंतर. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 a1 a2 इंटू कॉस 0ची व्हॅल्यू 1. हा फॉर्म्युला तर a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, a1 प्लस a2 राहते. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडची मॅक्झिमम व्हॅल्यू. त्याच्यानंतर मिनिमम व्हॅल्यू किती असते? तर मिनिमम व्हॅल्यू इज इक्वल्स टू ही जी व्हॅल्यू आहे तर ती किती असते? तर बघा इकडं अल्फा इक्वल टू 180 डिग्री ठेवल्यानंतर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू मिळते. मिनिमम व्हॅल्यू किती असते? तर a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 a1 a2 कॉस 180ची व्हॅल्यू -1 असते. म्हणजे हा सबट्रॅक्ट होईल, मायनस होते. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2 a1 a2 a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. मिनिमम व्हॅल्यू a1 मायनस a2 असते. ह्या दोन व्हॅल्यू पण महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवावं लागतील तुला. असं जर लक्षात ठेवलं तर हे आपण बघितलेलं होतं कुठल्या चॅप्टरमध्ये? लास्ट चॅप्टर आपण सिंपल हार्मोनिक मोशन चॅप्टरमध्ये थिअरॉटिकली लिहून दिलेलं आहे. नसल तर इथं समोर बघायचं, डायरेक्ट लिहून ठेवायचं, डायरेक्ट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि आता याच्यानंतर पुढचा पार्ट ह्याच्यामध्ये आहे तर रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड ॲम्प्लिट्यूड. इंटेन्सिटी अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह. इंटेन्सिटी हा शब्द फर्स्ट टाइम ऐकत आहात तर आपल्याला फक्त मॅथमॅटिकली कामाचा आहे सध्या तर तेवढाच फोकस करायचा आहे. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. हे लक्षात ठेव बेटा, समजून जाईल तुला. ओके, आणि जर असं लिहिलं स्क्वेअर रूट ऑफ आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए असं पण लिहिता येईल. म्हणजे एच्या जागेवर स्क्वेअर रूट आय लिहिलं तरी चालेल किंवा आयच्या जागेवर स्क्वेअर ऑफ ए लिहिलं तरी चालतंय. ओके, मग आपल्याला असं जर लिहायचं असेल
मॅक्झिमम इंटेन्सिटी डिवायडेड बाय मिनिमम इंटेन्सिटी याचा फॉर्म्युला लिहायचा आहे इन टर्म्स ऑफ ॲम्प्लिट्यूड. तर ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिजे, त्याचा स्क्वेअर आहे, आणि इंटेन्सिटी मिनिमम इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मिनिमम ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. ओके, आर म्हणजे रिझल्टंट मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आहे ते, समजतंय. आणि मग ह्या जर व्हॅल्यू ठेवल्या मी, तर आय मॅक्स डिवायडेड बाय आय मीन इज इक्वल्स टू, फॉर्म्युला जास्त यूज होते बरं का, लक्षात ठेव. मी लिहितोय नुसतं, मला पाठ आहे, तुला पण लक्षात ठेवायचं बेटा. तू जर लक्षात ठेवलं तर परीक्षेमध्ये लिहिता येईल तुला. तर ही व्हॅल्यू आहे A1 प्लस A2, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर केला आणि हे लिहिलं A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर केलं. जर तुम्हाला दोन ॲम्प्लिट्यूड दिलेला असेल किंवा रेशोमध्ये दिलेला असेल, ॲम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटीचा जर रेशो विचारला असेल मॅक्झिमम मिनिमम इंटेन्सिटीचा, तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे. आता पुढचा पार्ट आपल्याला फक्त इंटेन्सिटीज दिल्यात आणि मॅक्झिमम मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो विचारला आहे. तर हे कॅल्क्युलेट करता येईल. लास्ट फॉर्म्युला आहे मॅक्झिमम इंटेन्सिटी डिवायडेड बाय मिनिमम इंटेन्सिटी इज इक्वल्स टू, कंडिशन काय आहे, तर दोन इंटेन्सिटी दिलेल्या आहेत. म्हणजे बघा इकडे ॲम्प्लिट्यूडच्या जागेवर स्क्वेअर रूट आय लिहू शकतो मी. स्क्वेअर रूट ऑफ I1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर कॅन्सल होत नाही, आहे असं ठेवा. आणि स्क्वेअर रूट ऑफ I1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे असं ठेवा. हा एक फॉर्म्युला यूज होतोय. तर मित्रांनो, हे सगळे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे. तर लिहिल्यानंतर मी एक्झाम्पल 100% तुम्हाला समजून सांगतो कसे सोडवायचे ते. मी डायरेक्ट फॉर्म्युले यूज करणार आहे. ओके, तर हे भरपूर सारे फॉर्म्युले आपण आता एक्सप्लेन केलेले आहेत. आणखीन रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला होता. तर तो फॉर्म्युला होता I1 प्लस I2 प्लस 2 टाइम्स अंडर रूट I1 इंटू I2 इंटू कॉस अल्फा अंडर रूटच्या बाहेर आहे. तर हे आहे रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. दोन वेव्हच्या इंटेन्सिटी वेगवेगळ्या दिल्या असेल, फेज डिफरन्स अल्फा असेल, तर जसं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे तसं इथं रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. हे फॉर्म्युले सगळे लिहून घ्या. अजून जर मध्ये एखादा वेगळा फॉर्म्युला आला, जो आपण सुरुवातीला घेतलेले काही लेक्चर्स आहेत पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये, आणि त्याचे फॉर्म्युले पण बघायचे तुम्हाला, आणि ते सोडून वेगळा काय फॉर्म्युला आला तर मी एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर आजचे एक्झाम्पल सोडवायला आपण चालू करू. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, टू कॉपर वायर्स ऑफ रेडियाई R1 अँड R2 वेअर R1 ग्रेटर दॅन R2 आर सब्जेक्टेड टू द सेम टेन्शन अँड प्लग्ड, द ट्रान्सवर्स वेव्स विल बी. दोन वायर आहेत असे एकदम टाईटली कनेक्टेड आहेत. ठीक आहे, त्यांचे रेडियाई काय दिलेले आहेत, टेन्शन सेम ठेवले, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी काय केलेलं आहे, ओढून धरले आणि मध्ये प्लग केले. प्लग केल्यानंतर पुढं काय विचारले, तर ऑप्शन्स आहेत, नॉट ट्रॅव्हल थ्रू बोथ द वायर्स, ट्रॅव्हल विथ द सेम व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी वेगळी आहे असं विचारलेलं आहे. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण बघू आधी. कंडिशन आहे R1 ग्रेटर दॅन R2. आता ही तर पॉसिबल नाही, वायरमधून वेव्ह तयार होणारच आहे, स्ट्रिंगमध्ये वेव्ह तयार होतेच. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आणि रेडियसचा फॉर्म्युला काय रिलेशन आहे ते बघू. V इज इक्वल्स टू अंडर रूट T डिवायडेड बाय स्मॉल एम. हा ट्रान्सवर्स वेव्हच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. ते स्मॉल एमची जी व्हॅल्यू आहे ती आपण थोडीशी रिप्लेस करू. आता स्मॉल एम म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, मास पर युनिट लेंथ. मासची व्हॅल्यू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय लेंथ असते. व्हॉल्यूम कशाचं आहे, तर व्हॉल्यूम ऑफ द वायर. वायर हे सिलेंड्रिकल असतं, सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एच असतो. वायरची लेंथ माहिती म्हणजे पाय आर स्क्वेअर एल असं लिहिलं, नीट आहे का, रो व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एच असतो. तर मी इथं एल लिहिला डिवायडेड बाय एल. एल कॅन्सल झाला, म्हणजे स्मॉल एमची एकंदरीत व्हॅल्यू मिळते रो इंटू पाय आर स्क्वेअर. हे इक्वेशन 1 मध्ये जर ठेवलं तर देअरफॉर V इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळते, अंडर रूट टी डिवायडेड बाय मास व्हॅल्यू, मास पर युनिट लेंथची व्हॅल्यू रो इंटू पाय आर स्क्वेअर. ओके, ही आर स्क्वेअर आहे, त्याचं स्क्वेअर रूट निघतंय. तर V इज इक्वल्स टू 1 बाय आर इंटू अंडर रूट टी डिवायडेड बाय रो इंटू पाय. ओके, आता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाले, म्हणजे रेडियस ज्याची कमी त्याची व्हेलॉसिटी जास्त, असा असणार मिनिंग त्याचा. रेडियस ज्याची कमी त्याची व्हेलॉसिटी जास्त. ट्रॅव्हल विथ द सेम व्हेलॉसिटी रॉंग. ट्रॅव्हल फास्टर इन थिनर वायर. थिनर वायर रेडियस कमी असलेल्या वायरमधून जास्त स्पीडनं वेव्ह ट्रॅव्हल होणार. हे सिंपल प्रश्न अशा पद्धतीने एकदम सोप्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे. असंच सोप्या भाषेमध्ये व्हिडिओज आणि MCQ सॉल्व्ह करून घ्यायचे असतील तर 100% आपल्या VRM फिजिक्स क्लासेसलाच फॉलो करा. ओके, तर चला नेक्स्ट पार्टकडं. क्वेश्चन असा आहे, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन अ मीडियम इज y इज इक्वल्स टू 10⁻⁻⁴ sin 100t प्लस 20x प्लस π/3 मीटर, वेअर
टी इज इन सेकंड अँड एक्स इज इन मीटर द स्पीड ऑफ द वेव्ह. स्पीडचा फॉर्म्युला म्हणजे व्ही विचारलेला आहे आपल्याला. व्ही इज इक्वल टू, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला जो आहे त्याला ओमेगा म्हणू आणि ह्याला एक्स म्हणू, सॉरी के म्हणू त्याला. ओके, याला ओमेगा आणि हा के, ओमेगा टी प्लस के एक्स इक्वेशनचा फॉर्मॅट असतो. वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस के एक्स प्लस हा इनिशियल फेज डेल्टा असतो, तो बाजूला ठेवला, त्याचं काय सध्या तर काम नाही, जिथं गरज पडेल त्यावेळेस बघू. तर ह्या जर व्हॅल्यू कम्पेअर केला तर आपल्याला ओमेगा इज इक्वल्स टू 100 मिळाला आणि के इज इक्वल्स टू 5 मिळाला फायनली. इन व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जो आहे तो आहे ओमेगा डिवायडेड बाय के. ओमेगाची व्हॅल्यू आहे 100 डिवायडेड बाय केची व्हॅल्यू आहे 20. डायरेक्ट उत्तरच लिहिलं मी, तर ते असं होतंय बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास जास्त झाल्यावर. ही किती आहे, 20 केची व्हॅल्यू, तुम्हाला कळलं असेल आता. 20 इज इक्वल्स टू 5 मीटर पर सेकंड. मी डायरेक्ट उत्तरच लिहिलं होतं, काय डायरेक्ट भागाकार केलं, 100 भागले 20, 5च लिहून टाकलं होतं. होते तसं जास्त अभ्यास झाल्यावर. हां, तुम्हाला बी होईल, जास्त प्रिपरेशन करा, डायरेक्ट आन्सर येतील. ओके, 5 येते आन्सर, 5 मीटर पर सेकंद. फॉर्म्युला लक्षात ठेवा, मेथड एकदम सिंपल आहे, फक्त 5 सेकंदाचं काम आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. अजून एकदा परत एकदा क्वेश्चन जो आहे तो व्हेलॉसिटी, लिनियर मास, लिनियर डेन्सिटी, डायमीटर सगळे रिलेशन असले फॉर्म्युले एकत्र आणले. युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ एल, डायमीटर डी अँड डेन्सिटी रो इज ट्रेस्ड बाय टेन्शन टी, लेंथ एल अँड डायमीटर डी इज. हे काय आहे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ एल, डायमीटर डी अँड डेन्सिटी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग एन इज इक्वल्स टू 1/2L इंटू अंडररूट टी डिवायडेड बाय एम असा फॉर्म्युला आहे. तर आता ती स्मॉल एमची जी व्हॅल्यू आहे ती परत एकदा रिप्लेस करू. आता थोड्या वेळापूर्वी आपण केलं होतं त्याच पद्धतीनं. स्मॉल एम म्हणजे मास पर युनिट लेंथ आहे, मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय लेंथ आहे. स्मॉल एम इज इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर, एच म्हणजे इथं पाय आर स्क्वेअर एल लिहिला डिवायडेड बाय एल, एल कॅन्सल झाला, तर मास इज इक्वल टू रो इंटू पाय आर स्क्वेअर. ओके, तर ह्या मासच्या जागेवर लिनियर डेन्सिटी स्मॉल एम आहे, लिनियर डेन्सिटी मास पर युनिट लेंथ आहे, त्याच्या जागेवर मी ही व्हॅल्यू ठेवली. तर फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल्स टू 1/2L इंटू अंडररूट टी डिवायडेड बाय स्मॉल एमची व्हॅल्यू रो इंटू पाय आर स्क्वेअर, रो इंटू पाय आर स्क्वेअर. ओके, ह्या रेडियस स्क्वेअरचं काय होतंय, स्क्वेअर रूट निघतंय. तर एन इज इक्वल्स टू 1/2LR इंटू स्क्वेअर रूट टी डिवायडेड बाय रो इंटू पाय. म्हणजे रेडियस म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायमीटर पण होते, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. ऑप्शनमध्ये आहे बाबा, लेंथ पण आहे. ह्या रेडियसच्या जागेवर डायमीटर लिहिला, प्रोपोर्शनॅलिटी काही फरक पडत नाही. आणि स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. ओके, आणि स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी, टेन्शनची व्हॅल्यू नाही कुठं ऑप्शनमध्ये दिसत. तर असा ऑप्शन जो आहे एल डी आणि स्क्वेअर रूट रो, स्क्वेअर रूट रो तर कुठंच दिसत नाही, तर आपल्याला फक्त दिलं एल आणि डी, ऑप्शन बी आहे. ठीक आहे, हे दोनच विचारले आपल्याला, एल आणि डी, एक्स्ट्रा लिहायची गरज नाही, तर ते काढून टाकलं तरी चालेल, मी म्हणतो तसं. ओके, एवढा पार्ट जेवढा रिक्वायर्ड आहे मी एक्स्ट्रा सांगितलं, एक्स्ट्रा सांगतोयच मुद्दाम बऱ्याच वेळा. प्रश्न कसा विचारतील सांगता येत नाही. ठीक आहे, जेवढा आन्सर आहे तेवढा पुरतं प्रिपरेशन करू नका. समजतंय, लिहून घ्या हे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. येईल नाही हळूहळू लक्षात, समजतंय. तुमचं फिजिक्सचं टेन्शन करणार खल्लास कोण, फक्त VRM क्लास. नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. द प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल्स टू 50 हर्ट्स आहे आणि ट्रॅव्हलिंग विथ व्हेलॉसिटी 350 मीटर पर सेकंद थ्रू अ मीडियम. द चेंज इन फेज ॲट अ गिवन टाइम इंटरवल स्मॉल टी इक्वल टू 0.01 सेकंद इज. चेंज इन फेज म्हणजे अल्फा, अल्फाचा फॉर्म्युला असतो 2πx डिवायडेड बाय लॅमडा. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता ह्यातल्या व्हॅल्यू ठेवायच्यात आपल्याला. तर काय काय माहीत नाही आपल्याला, एक्स पण माहीत नाही, लॅमडा पण माहीत नाही. ओके, लॅमडा मिळेल आपल्याला. लॅमडा कुठं मिळते, व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये. व्ही इज इक्वल्स टू एन लॅमडा मिळते. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ठेवून द्या, 350 इज इक्वल्स टू एन दिलेले 50 दिलेले इंटू लॅमडा कॅल्क्युलेट करायचे. ओके, 350 डिवायडेड बाय 50 इज इक्वल्स टू लॅमडा. लॅमडा इक्वल टू किती आलं, 7 मीटर आलं. ही एक व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे आपल्याला, राहू दे तशीच. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, लॅमडा मिळाला. तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू माहीत नाही, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू माहीत नाही, ते व्हॅल्यू फाईंड करायला. व्हेलॉसिटी आणि टाइम तर आहे आपल्यासमोर. तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स इज इक्वल्स टू व्हेलॉसिटी इंटू टाइम असं लिहिता येते. व्हेरी गुड, समजलं सर.
ओके, वेलॉसिटीची व्हॅल्यू 350 लिहा, इंटू टाईमची व्हॅल्यू 0.01 लिहिलं, सेकंद दिलंय तसं, आणि हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2 डिजिटनं मी लेफ्ट साईडला येईल 3.5. ओके, ही एक व्हॅल्यू यूज करायची. इक्वेशन 1 मध्ये ठेवलं सगळं तर आपल्याला इनिशियल फेज डिफरन्स मिळून जाईल. अल्फा इज इक्वल्स टू 2 पाय, एक्सची व्हॅल्यू 3.5 डिवायडेड बाय लॅम्डाची व्हॅल्यू 7. न्यूमरेटरला 3.5 दोन्ही 7, 7 पाय डिवायडेड बाय 7, 7 कॅन्सल झाला. अल्फा इक्वल टू किती राहते? पाय राहते. फायनल आन्सर आहे असं पाय रेडियन. अतिशय सोपा प्रश्न होता, पण आपण तुम्हाला वाचल्यानंतर लगेच क्लिक होत नाही सर, काय करायचंय मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न बऱ्याच वेळा वाचावे लागतील, प्रॅक्टिस करावं लागतील. त्यावेळेस मी सांगितले तसं डायरेक्ट दिलेला डेटा कसा वापरायचा हे समजेल. मिनिमम एक टाईपचा तरी प्रश्न व्यवस्थित परफेक्ट करावा लागेल तुम्हाला. ठीक आहे, लिहून घ्या हे. चल नेक्स्ट क्वेश्चनकडे लिहून घे बेटा, लिहून घे. Next question, a uniform metal wire has length L, mass M and cross-sectional area A. Under tension T, V is the speed of the transverse wave along the wire. The density of the wire will be. एरिया आहे, ओके, लेंथ आहे, मास आहे, टेन्शन आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. V इज इक्वल्स टू अंडर टी डिवायडेड बाय स्मॉल एम. ओके, याच्यामध्ये जर परत एकदा ह्या मासची व्हॅल्यू लिनियर डेन्सिटी आहे त्याची जर व्हॅल्यू आपण फाइंड केली तर आपल्याला पाहिजे तसा फॉर्म्युला तयार होईल. तर स्मॉल एम इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय लेंथ. स्मॉल एम इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजे काय असते, तर व्हॉल्यूम म्हणजे पाय आर स्क्वेअर एल किंवा पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया असतं. एरिया इंटू लेंथ डिवायडेड बाय हा लेंथ कॅन्सल झाला. तर स्मॉल एम इज इक्वल टू रो इंटू ए लिहिलं. इंटरेस्टिंग पार्ट असा आहे, पहिल्यांदाच बघितलं हे सर. तर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एच. ओके, व्ही इक्वल टू पाय आर स्क्वेअर म्हणजे सर्कलचा एरिया, एच म्हणजे एल. ही व्हॅल्यू ठेवली आपण साईडला. एरिया इंटू लेंथ, परत एकदा ऐका, डेन्सिटी तशीच ठेवली, व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ ठेवा डिवायडेड बाय लेंथ कॅन्सल झाला, रो इंटू ए राहतंय. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली तर बघा इकडं, फ्रॉम कुठून इक्वेशन 1 मधून आणली व्हॅल्यू आपण आता. ची व्हॅल्यू आहे तशी ठेवा, इज इक्वल्स टू अंडर टी डिवायडेड बाय ही जी आहे रो इंटू ए करा, त्याला डेन्सिटी रो इंटू ए, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू टी डिवायडेड बाय रो ए. इकडं काय होते, फक्त स्क्वेअर रूटचा स्क्वेअर होते. आपल्याला विचारली डेन्सिटी मल्टिप्लिकेशनमध्ये आणली तर टी डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर इंटू ए असं होते. हे फायनल आन्सर आपल्याला समजतंय टी डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर इंटू ए. समजलं? तर थोडा बदल करत गेलेत प्रश्नामध्ये बदल करावाच लागेल ना. ॲज इट इज व्हॅल्यू टाकल्या मग काय महत्व आहे त्या सीईटीला. जेवढा बदल केलेला आहे त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत राहावा. सहज सोपा आणि इझी लँग्वेजमध्ये मी समजून सांगतोय तुम्हाला, तर ती मेथड समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. A string of mass M is under tension T. Length of the string is L. A transverse wave starts at one end of the string. The time required for the disturbance to reach the other end. Time. Velocity is equal to distance divided by time. Distance किती घ्यायचं? Starts at one end of the string आणि टाइम रिक्वायर्ड फॉर द डिस्टर्बन्स टू रीच द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. स्ट्रिंगची जेवढी लांबी आहे एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत पोहोचायचं आहे असं समजतंय मला. तर तुम्हाला समजलंय ते आता मी सांगितले त्या पद्धतीनं. ओके, यातून टाइम विचारलेला आहे. टी इज इक्वल्स टू एल डिवायडेड बाय व्ही. ओके, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय माहिती? लिहा, एल डिवायडेड बाय वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू अंडर रूट टी डिवायडेड बाय स्मॉल एम. स्मॉल एम म्हणजे लिनियर डेन्सिटी आहे, डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल होईल. तर तो लिहिला मी एल इंटू अंडर रूट एम डिवायडेड बाय टी. काय चेंज केलं? काय नाही चेंज झालं बेटा. शोध लावला काय नवीन काहीतरी? काय नाही, फॉर्म्युल्याच्या बाहेर गेलो नाही. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अंडर रूट टी बाय एम. त्याच्यामुळे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आणि लेंथ आणि टाइम असं यूज केलं. व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे टोटल लेंथ ऑफ द स्ट्रिंग एवढं घ्यायचं डिवायडेड बाय टी. तर टी फाइंड करायचं आहे. इकडं व्ही डिव्हिजनमध्ये आला. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही इक्वल अंडर रूट टी बाय एम. ही ट्रान्सवर्स वेव्ह आहे, ट्रान्सवर्स वेव्हची व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. ओके, आणि मग याच्यामध्ये एकंदरीत काय होतंय तर ही स्मॉल एमची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मास पर युनिट लेंथ असते. टी इज इक्वल्स टू एल इंटू स्मॉल एम म्हणजे मास पर युनिट लेंथ आणि डिवायडेड बाय टेन्शन आहे तसंच आहे. ओके, हा एल डिव्हिजन हा स्क्वेअर रूटमध्ये गेला तर त्याचा स्क्वेअर होतो.
काय होतो स्क्वेअर कसा होतो एल स्क्वेअर इंटू एम डिवायडेड बाय एल टी एल एल कॅन्सल झाला आणि फायनली टी इज इक्वल्स टू अंडर रूट एम डिवायडेड बाय ओके एल पण राहिला तिथलं एक डिवायडेड बाय टी एम एल डिवायडेड बाय टी किंवा एल एम डिवायडेड बाय टी एल एम डिवायडेड बाय टी पहिला ऑप्शन आहे. समजते सोपे प्रश्न आहेत थोडं समजायला वेळ लागते नाही समजायला वेळ लागत काही नाही सहज समजते. मी सांगितले त्या पद्धतीने व्हिडिओ पॉज करून लिहायचं वेळ द्या थोडासा प्रिपरेशनला. जोपर्यंत तुम्ही स्वतःला अभ्यासामध्ये वेळ देणार नाही तोपर्यंत फिजिक्स काय ते कळणार नाही. ठीक आहे लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन a medium in a phase difference between the two particles separated by a distance x is ह्याला रेडियन लिहा अल्फा इज इक्वल्स टू पाय बाय 5 रेडियन लिहा. ओके इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल इज एन इज इक्वल्स टू 25 हर्ट्स अँड द वेलॉसिटी इज व्ही इज इक्वल्स टू 75 मीटर पर सेकंड देन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज पाथ डिफरन्स आपल्याला विचारलेला आहे. मग आपल्याला अल्फा इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा असा फॉर्म्युला माहिती ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं हे आहे असं राहू द्या. आणि याच्यामधलेला रिक्वायर्ड व्हॅल्यू आता अल्फा माहिती आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची लॅम्बडाची माहीत नाही ती फाइंड करण्यासाठी व्ही इक्वल टू एन लॅम्बडा यूज करता येईल व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. समजतंय तर लिहून घे पटकन माहिती आता समजलंय एन इज इक्वल टू 25 इंटू लॅम्बडा पण फाइंड करायचं आहे 25 डिव्हिजनमध्ये आला डिवायडेड बाय 25 इज इक्वल्स टू लॅम्बडा फायनल लॅम्बडा इज इक्वल टू किती आला 3 आलं. ही पण व्हॅल्यू इथं ठेवली तर नाव इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 मधून सगळ्या व्हॅल्यू जर उचलल्या मी काय काय ते अल्फाची व्हॅल्यू मध्ये पाय बाय 5 ठेवली ती इज इक्वल्स टू 2π इंटू एक्सची व्हॅल्यू विचारलेली डिवायडेड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू 3 आहे. सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आण बेटा 3π बाय 5 डिवायडेड बाय 2π इज इक्वल्स टू एक्स काय काय कटतंय पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली. ओके 3 डिवायडेड बाय 10 इज इक्वल्स टू 0.3 मीटर 0.3 मीटर आहे. ऑप्शन नंबर सी आहे. तर कर कॅल्क्युलेशन पटपट समजायला लागलं फिजिक्स आता. तुम्ही नुसते स्वतः व्हिडिओ बघू नका गरजू लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना गरज आहे बाबा जे परीक्षा देणार आहेत यावर्षी किंवा तुमच्यासोबत पुढच्या वर्षी 2027ची परीक्षा देणारे असतील आपल्या आपल्या गावाकडेच आहेत मित्र परिस्थिती नाही तर धाराशिवला येण्यासारखी तर त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा त्यांना बघू दे बाबा. आता थिअरी तर काही नाही सगळी सांगू शकत कमीत कमी प्रश्न त्यातून फॉर्म्युला तरी बघतील ते फॉर्म्युला सारखं रिपीट होते ते फॉर्म्युले बघून तरी त्यांना समजेल थोडंफार काहीच नसण्यापेक्षा काहीतरी होऊन जाईल मार्क मिळतील थोडेफार काहीतरी. ठीक आहे तर पाठवा सगळ्यांपर्यंत हे. तर नेक्स्ट क्वेश्चन टू वेव्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी एन ओके फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला आर approaching each other with the same velocity 20 meter per second and interfere the distance between two consecutive nodes is किती असते lambda divided by 2 distance between two consecutive nodes node and node is equal to किती असते lambda by 2 असते. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता लॅम्बडाच माहित नाही बेटा तर लॅम्बडा इथे व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युलामध्ये मिळते therefore v is equals to n लॅम्बडा व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 20 आहे इज इक्वल्स टू n व्हॅल्यू nच आहे इंटू लॅम्बडा 20 डिवायडेड बाय n इज इक्वल्स टू लॅम्बडा. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन नोड अँड नोड कॉन्झिक्युटिव्ह नोड्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे 20 डिवायडेड बाय n आणि डिवायडेड बाय 2 आहे तर डिवायडेड बाय 2 हा 2 आणि nचं मल्टिप्लिकेशन होतंय 20 डिवायडेड बाय 2n 2 डिवाइड केलं 20ला तर राहतंय 10 डिवायडेड बाय n डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नोड्स इज 10 डिवायडेड बाय n ऑप्शन नंबर बी. इथं कन्फ्युजन काय तर nची व्हॅल्यू दिली नाही तर आहे तशी ठेवायची काही कॅल्क्युलेशन करत राहायचं नाही सोप्या पद्धतीने एकदम. ओके लिहून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे टू बीम्स ऑफ लाईट हॅव्हिंग इंटेन्सिटीज I1 अँड I2 I1 is I, I2 is 4I, interfere to produce a fringe pattern on a screen, phase difference alpha equal to किंवा theta equal to दिले point A and pi at point B. Okay, then the alpha 1, alpha 2 असं म्हणू मग आता. Okay, then difference between the resultant intensity at A and B विचारले दोघांमधला डिफरन्स. हां आता असं नाही म्हणता येत. ओके तर सोपं आहे दोन्ही रिझल्टंट इंटेन्सिटी फाइंड करायच्या
पहिल्यांदा ए पॉईंटची फाईंड करायची. तर ए पॉईंटची रिझल्टंट इंटेन्सिटी फाईंड करण्यासाठी मी आय ए इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस 2 टाइम्स अंडर रूट I1 इंटू I2 इंटू कॉस अल्फा असा फॉर्म्युला लिहिला मी. ठीक आहे. तर हा मी फॉर्म्युला जर जनरल लिहिला रिझल्टंट इंटेन्सिटी, ओके, आणि आता हाच फॉर्म्युला मी ए आणि बी पॉईंटसाठी दोघांसाठी लिहितो मी. आय ए इज इक्वल्स टू I1ची व्हॅल्यू आय आहे, I2ची व्हॅल्यू 4i आहे, 4i प्लस 2 टाइम्स अंडर रूट I1ची व्हॅल्यू आय आहे, I2ची व्हॅल्यू 4i आहे, इंटू कॉस अल्फाची इनिशियल व्हॅल्यू कॉस अल्फा 1 पाय बाय 2 आहे. ठेवलं सगळं. तर आय ए इज इक्वल टू आय प्लस आय 4i टोटल किती झाला, हा 5i झाला, प्लस 2 इंटू आय प्लस 4i स्क्वेअर कॉस पाय बाय 2. कॉस पाय बाय 2ची व्हॅल्यू 0 होती. या 0नं हे मल्टिप्लिकेशन इथपर्यंत होतं, हे सगळं 0 झालं म्हणजेच 5i आलं. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. ही व्हॅल्यू कशाची आली, ए पॉईंटची रिझल्टंट इंटेन्सिटी. आता बी पॉईंटची रिझल्टंट इंटेन्सिटी फाईंड करायला परत एकदा आय बी इज इक्वल्स टू I1 प्लस I1ची व्हॅल्यू आय आहे, I2ची व्हॅल्यू 4i आहे ती लिहिली, प्लस 2 इंटू अंडर रूट आय इंटू 4i इंटू कॉस पाय, कॉस अल्फाची व्हॅल्यू बी पॉईंटला काय म्हणतोय, कॉस पायची व्हॅल्यू आहे. ओके, समजतंय ना, लिहिली, समजतंय तुला, सगळं समजतंय. आय प्लस 4i 5i प्लस 2 इंटू ह्या 4चं स्क्वेअर रूट 2 आलं, आय इंटू आय स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट पण आय येतंय, इंटू कॉस पायची व्हॅल्यू -1. सगळ्या व्हॅल्यू बघ कॅल्क्युलेशन. 2 तसंच घेतला, 4चं स्क्वेअर रूट 2 येतंय, आय इंटू आय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आय, कॉस पायची व्हॅल्यू -1. आता मी कॅल्क्युलेशन कसे करतोय बघ रे. 5i समजलंय. ओके, 2 इंटू 2 4 इंटू -1 -4i आला टोटल, आणि टोटल आय बी इज इक्वल टू किती आलं, आय एवढं आलं. आय बी इज इक्वल टू आय आलं, इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आणि आता विचारले काय, देन द डिफरन्स बिटवीन द रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट ए अँड बी. ए आणि बीची रिझल्टंट इंटेन्सिटी आहे, त्यांच्यामधला पुन्हा डिफरन्स विचारलेला आहे. तर हे साईडला थोडं लिहितो मी आता. आय ए मायनस आय बी इज इक्वल्स टू आयची व्हॅल्यू 5i मायनस आय, 5i मायनस आय इज इक्वल टू किती झालं, हे 4i आलं. असं काय, फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस झाली म्हणायचं. फॉर्म्युला दोनदा लिहावा लागला, त्यांच्या दिलेल्या अँगलच्या व्हॅल्यू लिहाव्या लागल्या, म्हणजे फॉर्म्युल्याची एकंदरीत प्रॅक्टिस झाली. थोडंसं सावकाश लिहायचे तुम्ही, व्हिडिओ पॉज करायचे, सगळं डिटेलमध्ये समजून घ्यायचे कुठल्या व्हॅल्यू कसे यूज केलेले आहेत ते. ठीक आहे, तर मी सर तो बाजूला लिहून घ्या तोपर्यंत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, टू वेव्हज आर रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन ई साइन ओमेगा टी प्लस के एक्स प्लस 0.57 अँड कॉस आहे. ह्या y2ला मी काय करतो, साईनमध्येच कन्वर्ट करतो. ए साईनमध्ये कन्वर्ट केलं तर काय होते, ओमेगा टी प्लस के एक्स प्लस पाय बाय 2. नो प्रॉब्लेम. काय केलं, कॉसचा साईन करायचा आहे, अँगल प्लस पाय बाय 2 केला. एक्स इज इन मीटर अँड टी इज इन सेकंड. व्हॉट इज द फेज डिफरन्स. फेज डिफरन्स दोन्हीमधला म्हणजे दोन्हीचा अँगलमधला डिफरन्स विचारलेला आहे. अँगलमधला डिफरन्स घ्यायचा, ओमेगा टी म्हणून ओमेगा टी कॅन्सल झाला, के एक्स म्हणून के एक्स कॅन्सल झाला, पाय बाय 2 मधून 0.57 सबट्रॅक्ट केला. अशा पद्धतीनं येतंय. पण इथं काही दिसत नाही तसं. पायची व्हॅल्यू 3.14 ठेवा, डिवायडेड बाय 2 मायनस 0.57. हे जर डिव्हिजन केलं तर 1.57 मायनस 0.57 असं आहे, आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 1.0 रेडियन. समजतंय. अरे लय सोपा होता प्रश्न, बघितल्या प्रश्न समजत नाही काय करायचं ते. मेथड लक्षात ठेवायची. समजते, लिहून घ्या, सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह फ्रिक्वेन्सी दिलेली, रिपीट होते क्वेश्चन, हा सोडवायचा आहे तुम्ही. तर ही जी आहे एन व्हॅल्यू दिलेली आहे, ही जी आहे वेलॉसिटीची व्हॅल्यू दिलेली आहे, आणि हा दिलेला आहे टाइम दिलेला आहे. आपल्याला काय विचारले, चेंज इन फेज अल्फा इज इक्वल्स टू 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅमडा. हे इक्वेशन नंबर 1. ह्यातून व्ही इक्वल टू एन लॅमडामध्ये आपल्याला मिळते लॅमडा, आणि ही व्हॅल्यू लॅमडाची मिळते, ती लॅमडाची व्हॅल्यू ठेवून द्यायची, आणि दुसरं एक्स व्हॅल्यू फाइंड करायची. तर व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी टू टाइम. ह्यातून इक्वेशन नंबर 3 म्हणजे एक्स व्हॅल्यू मिळते. ह्या व्हॅल्यू पण इथं ठेवायची. हे कॅल्क्युलेशन करून सॉल्व्ह करा. क्वेश्चन आपला रिपीट झालेला आहे, हा सेम टू सेम व्हॅल्यू न चेंज होता. ठीक आहे, मी पुढचा क्वेश्चन बघतो. तुम्ही हा होमवर्कसाठी सॉल्व्ह करायचा आहे, तुम्ही न बघता ट्राय करा. नसेल तर पाठीमागं 2, 3, 4, 5 क्वेश्चन पाठीमागे जावा, आपल्याला समजेल तिथं काय आहे ते. ओके,
Next question. The progressive wave are traveling towards each other with velocity 50 meter per second, frequency 200 hertz. The distance between two consecutive antinodes. Distance between two consecutive antinodes. Antinode आणि antinode मधलं डिस्टन्स विचारलंय ते असतं लॅम्बडा बाय 2च. त्याच्या आधी लॅम्बडा फाइंड करायचे आपल्याला. तर v इज इक्वल टू एन लॅम्बडा फॉर्म्युला यूज केला. वेलॉसिटीची व्हॅल्यू किती दिलेली? तर 50 दिलेली मीटर पर सेकंद. एन दिलेले 200 हर्ट्ज दिलेले इंटू लॅम्बडा माहीत नाही आपल्याला. 50 divided by 200 is equals to lambda. Lambda is equals to 1/4 आहे आणि ही व्हॅल्यू इक्वेशनमध्ये ठेवली तर डिस्टन्स बिटवीन टू अँटीनोड्स इज इक्वल्स टू लॅम्बडाची व्हॅल्यू 1/4 डिवायडेड बाय 2 आहे 1/8 झाला टोटल. समजला? लॅम्बडाची व्हॅल्यू 1/4 आणि हा 2 डिव्हिजन मधला 1/8 होते 1/8. 1/8 अरे पॉईंटमध्ये दिले करा कॅल्क्युलेशन. 8ने 1ला भाग जात नाही 0 झाला आणि 10 झाला. 10 झाल्यानंतर किती होते आता ते? 8 1 8 2 राहिले 8 2 16 4 राहिले 8 5 40 0.125 मीटर होते. या पद्धतीने एकदम सोपा प्रश्न होता. डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स टू कॉन्सिक्युटिव्ह अँटी नोड्स इज लॅम्बडा बाय 2. लिहून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे. टेन्शन इन द स्ट्रिंग विचारलेले आपल्याला. तर दिलेला डेटा बघू. ट्रान्सवर्स वेव्ह आहे आणि ते पुढे काय दिलेले? लिनियर डेन्सिटी इज द स्मॉल एम ची व्हॅल्यू दिलेली आहे. करेक्ट आहे. द इक्वेशन ऑफ द वेव्ह इज इक्वल्स टू वाय इज इक्वल टू हा होतोय kx प्लस ओमेगा टी. समजलं? त्याच्यामध्ये के ची व्हॅल्यू किती येते? 1 येते. ओमेगाची व्हॅल्यू किती येते? 15 येते. हा मी का सॉल्व्ह केला? तर ट्रान्सवर्स वेव्ह दिलेली. ट्रान्सवर्स वेव्हचा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो v इज इक्वल्स टू √t डिवायडेड बाय स्मॉल एम. दुसरा फॉर्म्युला असतो ओमेगा डिवायडेड बाय के व्हीच्या जागेवर इज इक्वल्स टू √t डिवायडेड बाय एम. हे दोन फॉर्म्युले एकत्र आणण्यासाठी मी डायरेक्ट के आणि ओमेगाच्या व्हॅल्यू लिहिल्या. त्याच्यानंतरच आपल्याला हे सॉल्व्ह होणार आहे, तोपर्यंत नाही. ठीक आहे. तर लिहून घ्या आणि याच्यामध्ये जर व्हॅल्यूज ठेवल्या तर ओमेगाची व्हॅल्यू किती असते? तर 15 आहे डिवायडेड बाय के ची व्हॅल्यू 1 आहे इज इक्वल्स टू √t डिवायडेड बाय स्मॉल एम. स्मॉल एम ची व्हॅल्यू आहे लिनियर डेन्सिटी आहे 10⁻³ आता आपल्याला टी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी दोन्ही साईडचा स्क्वेअर करणं गरजेचं आहे. स्क्वेअर जर केला तर 15चा 225 वर्ग होतो इज इक्वल्स टू टी डिवायडेड बाय 10⁻³ 10⁻³ मल्टिप्लिकेशनमध्ये आणला 225 आणि 10⁻³ इज इक्वल्स टू टी. आणि फायनली या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय मिळते? तर 3 डिजिटनं डेसिमल पॉईंट लेफ्ट साईड येते म्हणजे 0.225 न्यूटन एवढं टेन्शन येते. कुठल्या स्ट्रिंगमधलं, डोक्यातलं नाही. डोक्यातलं टेन्शन कॅल्क्युलेट करता येत नाही. परीक्षा जवळ आल्यानंतर वाढतं येते. टेन्शन इन द स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी इन द स्ट्रिंग. टेन्शन आणि व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे. पण टेन्शन आणि नंबर ऑफ एक्झाम डेज लेफ्ट इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. नंबर ऑफ दिवस जेवढे जेवढे जवळ येतील तेवढं टेन्शन वाढत चालतंय. त्याचं घेणं देणं नाही आपल्याला. फिजिक्सचं बघा, फिजिक्सचंच टेन्शन यायला लागले आता. अभ्यास कर, अजून आहे वेळ. Two strings A and B of same material are stretched by the same tension. The radius of the string A is double radius of string B. The transverse wave travel on string A with speed VA and on string B with speed VB. The ratio VA upon VB विचारलेला आहे. व्हेलॉसिटी इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रेडियस. आजचे पहिले 3-4 प्रश्न जे आहेत त्या प्रश्नामध्ये असा फॉर्म्युला बघितलेला आहे. मी लिहिलं VA डिवायडेड बाय VB इज इक्वल टू रेडियस ऑफ बी डिवायडेड बाय रेडियस ऑफ ए. ओके. त्याच्यामध्ये काय दिले त्याच्यानुसार बघू. द रेडियस ऑफ स्ट्रिंग ए इज डबल द रेडियस ऑफ स्ट्रिंग बी. रेडियस ऑफ स्ट्रिंग ए इज इक्वल टू ट्वाइस रेडियस ऑफ स्ट्रिंग बी. रेडियस ऑफ ए इज इक्वल टू ट्वाइस रेडियस ऑफ बी आणि न्यूमरेटरला रेडियस ऑफ बी. रेडियस ऑफ बी कॅन्सल झाला. VA डिवायडेड बाय VB इज इक्वल्स टू 1/2. एकदम सोपा प्रश्न होता, पण डायरेक्ट फॉर्म्युला माहिती पाहिजे नसेल तर मग V इक्वल टू √T/m. त्या स्मॉल एमला मास पर युनिट लेंथ लिहायचं, मासला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहायचं. व्हॉल्यूम म्हणजे पायर स्क्वेअर एज घ्यायचं, त्या रेडियस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घ्यायचं. मग त्या मेथडने इथपर्यंत पोहोचता तुम्ही. डायरेक्ट माहीत असेल तर हिथूनच डायरेक्ट लिहायचं. ठीक आहे, लिहून घ्या हे. आपला आजचा नेक्स्ट क्वेश्चन आहे थोडासा वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे. आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये जाणलेलो आहोत आपण. इंटरफरन्स अँड सुपरपोजिशन ऑफ वेव्स आहे. मिक्सिंग ऑफ टू वेव्स आहे. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स त्याच्यामध्ये बघा आता. वेन टू साऊंड वेव्स हॅव्हिंग ॲम्प्लिट्यूड 3
अँड 5 युनिट्स. ॲम्प्लिट्यूड A1 घेतलं, दुसरं ॲम्प्लिट्यूड A2 घेतलं आणि विचारले सुपर इम्पोज्ड देन द रेशिओ ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ वेव्ह टू मिनिमम इंटेन्सिटी ऑफ वेव्ह प्रोड्युस्ड. मॅक्झिमम इंटेन्सिटी डिवायडेड बाय मिनिमम इंटेन्सिटीचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड दिलेले असतील तर A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर मॅक्झिमम इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आणि मिनिमम इंटेन्सिटी स्क्वेअर ऑफ मिनिमम ॲम्प्लिट्यूड. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे A1 प्लस A2, मिनिमम म्हणजे A1 मायनस A2. डायरेक्ट व्हॅल्यूज लिहा. A1ची व्हॅल्यू 3 घ्यायची, A2ची व्हॅल्यू 5 घ्यायची. 3 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 3 मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. हा स्क्वेअर मी कॉमन लिहितो बेटा, मला डिव्हिजन कॅल्क्युलेशन करायला सोपं होईल. म्हणजे हे 5 आणि 3 8 झालं आणि 3 वजा 5 किती झालं? -2 झाला. -2 कॅन्सल केला तर इथं राहते 4 राहते न्यूमरेटरला. 4चा स्क्वेअर 16 झाला आणि 1 स्क्वेअर 1. ओके, मिनिमम इंटेन्सिटी विचारले, परत एकदा रॉंग झालं. हे कालच्या पद्धतीनं आपण एकदा रॉंग मिस्टेक केली, रॉंग मिस्टेकच झाली आपली, तर करेक्शन करू. एवढं तर लिहिलं. ओके, तर हे मॅक्झिमम टू मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो दिलेला आहे आपल्याला. ह्यातून आपण काय करू, यातून पुढे जाता येईल आपल्याला. कसं? आय मॅक्स डिवायडेड बाय आय मीन इज इक्वल्स टू फॉर्म्युला असतो अंडर रूट I1 प्लस अंडर रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट I1 मायनस अंडर रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 16 डिवायडेड बाय 1. 16 डिवायडेड बाय 1 जर केलं तर ही आहे अंडर रूट I1 प्लस अंडर रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय अंडर रूट I1 मायनस अंडर रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आहे असं लिहितो एकदा परत मी, अंडर रूट I1 प्लस अंडर रूट I2 सेपरेट सेपरेट आहे ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट I1 मायनस अंडर रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि ह्या दोन्ही साईडचं जर आता स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला मिळते 4 डिवायडेड बाय 1 इज इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 1 इज इक्वल्स टू इकडे काय मिळाला, अंडर रूट I1 प्लस अंडर रूट I2 डिवायडेड बाय अंडर रूट I1 मायनस अंडर रूट I2. ओके, आता याच्यामध्ये परत आपल्याला कंपोनेंडो डिव्हिडंडो लय मेथड मोठी व्हायला लागली बेटा. करू प्रयत्न आता. कंपोनेंडो डिव्हिडंडो जर केला दोन्ही साईडला तर अंडर रूट I1 डिवायडेड बाय अंडर रूट I2 इज इक्वल्स टू 4 प्लस 1 डिवायडेड बाय 4 मायनस 1, 5 डिवायडेड बाय 3. मी नाही ना, काहीच गरज नव्हती, लईच कॉम्प्लिकेटेड केले. आन्सर आपलं ऑलरेडी आलेलं आहे. तिथलं आन्सर बघून उगाचच त्याच्यासाठी मी वेगळंच काहीतरी आणण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याला झटत बसलो. रॉंग आहे हे, काही लिहू नका. आपलं आन्सर ऑलरेडी आलेलं आहे. 16/1 हे आन्सर आहे फायनल. संपलंय. काय दररोज एखाद्या प्रश्नामध्ये असलं काहीतरी होतंच आपलं. 16/1. ओके, हे बघितलं हिरवं लाईन आणि ते बघितलं हिरवा डेंजर दिसला आज, धोका दिला हिरव्याने. म्हणजेच इथं जे ग्रीन सिग्नल होता त्याने धोका दिला. आपल्याला रेड सिग्नल दाखवला आहे. करेक्ट आहे हा. 16:1 करेक्ट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, साऊंड वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड ए अँड अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा बट हॅव्हिंग द फेज डिफरन्स अल्फा इज इक्वल्स टू π/2 आर सुपर इम्पोज्ड देन द मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह इज. ओके, सेम ॲम्प्लिट्यूड आहे दोन्ही वेव्हचं, A1 आणि A2. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे आहे ते आर इज इक्वल्स टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 इंटू A2 इंटू कॉस अल्फा असा फॉर्म्युला असतो. तर याच्यामध्ये A1 A2च्या व्हॅल्यू सेम आहे, तर ए आहे. ओके, ए लिहिला A स्क्वेअर, A2 लिहिला A स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू कॉस π/2. कॉस π/2ची व्हॅल्यू असते 0. हे सगळं 0 झालं तर स्क्वेअर रूटमध्ये किती राहते, दोघांची ॲडिशन केली 2a स्क्वेअर आणि √2 इंटू ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए येते. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड √2a एवढे येते. सोपं आहे. हे आहे करेक्ट. आता हे हा ग्रीन सिग्नल करेक्ट आहे. समजले? पहिल्याच प्रश्नामध्ये थोडंसं जरा गडबड झाली होती, म्हणजे उगाचच एक्स्ट्रा लिहित राहिलो, का तर त्यातलं जाणायचं होतं आन्सर. आन्सर ऑलरेडी आलं होतं आपलं. ओके, चला नेक्स्ट.
Equation of the wave are given as amplitude and time period of resultant wave is same the individual wave, then the phi1 minus phi2 म्हणजे ह्या दोघांमधला फेज डिफरन्स जो आहे तो phi1 minus phi2 विचारलेला आहे. तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी आपण काय करावं लागेल, amplitude and time period of the resultant wave is same as individual wave. म्हणजे A1 A2 हे जे आहे बघा इकडं, हां A1 A2 सिम्बॉल जे दिलेले आहेत इकडं आपल्याला, तर हे काय आहे म्हणजे पहिल्या वेव्हचं ही ए आहे ॲम्प्लिट्यूड, दुसऱ्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड ए आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड पण इंडिव्हिज्युअल वेव्ह एवढंच येणार. A1 इक्वल टू A2 इक्वल टू ए आणि रिझल्टंट पण इज इक्वल्स टू आर इज इक्वल टू एच येणार रिझल्टंट पण ह्यांचा. ओके, सगळंच ए येणार, सगळे ॲम्प्लिट्यूड ए येणार. A1ची व्हॅल्यू ए, A2ची व्हॅल्यू तर ए आहे, रिझल्टंटची पण एच येणार. त्यावेळेस हा फेज डिफरन्स अल्फा1 phi1 मायनस phi2 म्हणजे त्याला आपण थोड्या वेळासाठी सिम्बॉल अल्फा देऊ आपण. तर तो अल्फा फाईंड करायचा आहे. तर सोपं आहे, लक्ष दे बेटा काय म्हणतोय, प्रश्न एकदम इंटरेस्टिंग आहे. नीटला तर असे लय मोठे प्रश्न विचारले तर ही जे स्टेटमेंट दिलेलं आहे कळलं पाहिजे. ओके, तर रिझल्टंटचा फॉर्म्युला यूज केला आपण, आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 इंटू A2 इंटू कॉस इंटू फेज डिफरन्स आपण थोड्या वेळासाठी phi1 मायनस phi2 म्हणजे अल्फा घेतले, काही फरक पडत नाही. आता छोटा सिम्बॉल लिहिला मी. आर व्हॅल्यू म्हणजे रिझल्टंटची इंडिव्हिज्युअल एवढी येते, ए येते इज इक्वल्स टू A1 VTच्या व्हॅल्यू जे आहेत ते ए दिलेले आहेत, ए दिलेले आहेत ए स्क्वेअर प्लस 2a इंटू ए इंटू कॉस अल्फा. ओके, स्क्वेअर करा दोन्ही साईडचा, हा होतंय ए स्क्वेअर इज इक्वल टू हा झाला ए स्क्वेअर प्लस हा पण ए स्क्वेअर प्लस हा 2a स्क्वेअर इंटू कॉस अल्फा. सोपा आहे प्रश्न बरं का. हा ए स्क्वेअर इकडं आणला, ए स्क्वेअर कॅन्सल झाला, इथं राहतंय 0 म्हणजे हा ए स्क्वेअर जर इकडं आणला तर मायनस ए स्क्वेअर झाला इज इक्वल टू 2a स्क्वेअर इज इक्वल टू कॉस अल्फा. आपल्याला कॉस अल्फा फाईंड करायचं तर ते आधी लेफ्ट साईडला आणतो. 2a स्क्वेअर कॉस अल्फा इज इक्वल टू मायनस ए स्क्वेअर. आता कॉस अल्फाच फाईंड करायचं फक्त आपल्याला. लिहून घे बेटा, कॉस अल्फा इज इक्वल्स टू मायनस ए स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2a स्क्वेअर. ए स्क्वेअर कॅन्सल झाला. कॉस अल्फा इज इक्वल टू मायनस 1/2. अल्फा म्हणजे phi1 मायनस phi2 आहे त्याची व्हॅल्यू. कॉस इनवर्स मायनस 1/2. कॉस इनवर्स मायनस 1/2 झाला आन्सर. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. दिलेला डेटा जो आहे व्हेरी फनी, मजा येते असे क्वेश्चन सोडवायला. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन. Two sound waves each of wavelength lambda and having the same amplitude A, two sources S1 and S2 interfere at point P if the path difference is lambda by 3. X is equals to lambda by 3 दिलंय, कळते काय म्हणतोय ते, x is equals to lambda by 3. x is equals to lambda by 3 path difference. Okay, the amplitude of the resultant wave at point P will be, amplitude of the resultant wave at point P will be, सेम ॲम्प्लिट्यूड दिले दोघांचं पण, एज दिलेलं आहे A1 आणि A2ची व्हॅल्यू. A1 इज इक्वल टू A2 इक्वल टू किती आहे ते ए आहे आणि आपल्याला एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, रिझल्टंटचा फॉर्म्युला तर आपल्याला आता माहिती झालेला आहे, आर इज इक्वल्स टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 इंटू A2 इंटू कॉस अल्फा. ओके, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडमध्ये आपल्याला ॲम्प्लिट्यूडच्या व्हॅल्यू सेम दिलेले, तर ए स्क्वेअर प्लस 2a इंटू ए स्क्वेअर A1 इंटू A2 ए स्क्वेअर कॉस अल्फाची व्हॅल्यू माहीत नाही, ते थोडं रिकामं ठेवतो मी. अल्फा इथं आता फाईंड करतो. अल्फा इज इक्वल्स टू 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. ओके, एक्सची व्हॅल्यू लॅम्बडा बाय 3 आहे, 2πx ची व्हॅल्यू लॅम्बडा बाय 3 डिवायडेड बाय लॅम्बडा कॅन्सल झाला, 2π/3. ओके, 2πx अपॉन लॅम्बडा, 2π/λ इंटू एक्सची व्हॅल्यू लॅम्बडा बाय 3, 2π/3 आर इज इक्वल टू कॉस 2π/3 म्हणजे 120, तिची व्हॅल्यू मायनस 0.5 येते, तर ती लिहिली कॉस 2π/3 इथं लिहिलं. ही व्हॅल्यू इकडं फाईंड केली, तिथं ठेवली आणि याचे एकंदरीत सगळं दिलेलं आपल्याला. हा ए स्क्वेअर लिहिलं, ए स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर इंटू ह्याची व्हॅल्यू किती असते मायनस 0.5 म्हणजेच मायनस 1/2 असते रे. मायनस 0.5 म्हणजेच मायनस 1/2 आहे. 2 कॅन्सल झाला. नाव
अंडर रूट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर आणि हा मायनस ए स्क्वेअर सबट्रॅक्शन आलं किती अंडर रूट ए स्क्वेअर आला त्याचं स्क्वेअर रूट ए येते हे आपलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए ऑप्शन ए आन्सर ए समजतंय ऑप्शन ए आणि आन्सर पण एच लिहून घ्या नेक्स्ट क्वेश्चन ओके ह्याच्यामध्ये जी आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जो पार्ट आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 लाईट सेक्शन मधला क्वेश्चन आहे तर आपण त्या सेक्शनमध्ये पाथ डिफरन्स फेज डिफरन्स रिलेशन असलेले क्वेश्चन आहे तर त्या चॅप्टरमध्ये बघू आपण ओके आता मी काही एक्सप्लेन करत नाही काहीच माहित नाही तुम्हाला त्याच्याबद्दल नेक्स्ट ट्रॅव्हलिंग वेव्ह दिले तर आपल्याला रिझल्टंट काय आहे वेव्ह अलॉंग एक्स डायरेक्शन एक पॉझिटिव्ह एक्स आणि एक निगेटिव्ह एक्स आहे कसं अर्धा अर्ध लिहायचं वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन नाही आहे पण एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे अर्धा अर्ध नाही सांगायचं ओके त्याच्यानंतर नोड्स कुठं असते तर नोडचं मी थोड्या वेळापूर्वी लिहिलेलं आहे 2n-1 प्लस 2n-1 इंटू λ/2 हे करेक्ट आहे आणि नोड्स इथं काय असते तर अँटी नोड्स असते तर n इंटू λ/2 डिस्टन्सला लिहून दिलेलं आहे डायरेक्टली लिहून दिलं मी ते चेक करा इथं जर गोंधळ झालेला असला तर मी असं लिहून दिलं आहे 2n प्लस किंवा -1 दिलेलं इंटू λ/2 दिलेलं आहे +1 -1 काय फरक पडत नाही ओके जर समजा मी 1 पासून सुरू केलं तर -1 लिहितो आणि 0 पासून सुरू केलं तर +1 लिहितो एवढं फक्त ते पण लिहिताना सांगितलेलं होतं मी फॉर्म्युला देताना पण समजतंय का बघा नेक्स्ट क्वेश्चन इफ द रेशियो ऑफ द इंटेन्सिटीज ऑफ टू वेव्स I1 आणि I2 म्हणून याला I1 आणि I2 नाव दिलेलं आहे देन द रेशियो ऑफ द रिझल्टंट मॅक्झिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटी आहे हा मी मगाशी पहिला क्वेश्चन जो होता ह्यातला 7 नंबर आहे त्यातला फर्स्ट क्वेश्चन सोडवताना तिथं मी डबल कॅल्क्युलेशन पुढे करत गेलो तो फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे ओके मॅक्झिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो विचारलेला आहे आणि आपल्याला दिलेला रेशो पण इंटेन्सिटीचा आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं स्क्वेअर मी तर कॉमन लिहितो प्रत्येक वेळेस स्क्वेअर लिहित नाही मग न्यूमरेटरला स्क्वेअर रूट I1 प्लस स्क्वेअर रूट I2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट I1 मायनस स्क्वेअर रूट I2 हे कधी इंटेन्सिटी दिलेल्या असताना I1ची व्हॅल्यू आहे 49 स्क्वेअर रूट किती येतं म्हणतोय 7 येते ओके I2ची व्हॅल्यू 16चं वर्गमूळ किती येते 4 येते हे प्लस आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरमध्ये 7 - 4 आणि त्याचा स्क्वेअर आहे ओके आणि नाव 7 आणि 4 11 7 + 4 3 त्याचा स्क्वेअर 11चा वर्ग 121 3चा 9 121 डिवाइड बाय 9 डायरेक्ट प्रश्न आहे डायरेक्ट प्रश्न ॲम्प्लिट्यूड दिले तर ह्यातला आजचा पहिला प्रश्न ह्या प्रश्नामधला 7 नंबर जो चालू आहे तिथून वरती पहिल्या प्रश्नाकडे जायचं म्हणजे 5-6 प्रश्नांनी वरती जायचं तो प्रश्न तिथं ॲम्प्लिट्यूड दिले असताना मॅक्झिमम इंटेन्सिटी मिनिमम इंटेन्सिटीचा रेशिओ आणि इंटेन्सिटीज दिलेली असताना मॅक्झिमम इंटेन्सिटी मिनिमम इंटेन्सिटीचा रेशिओ ह्या पद्धतीने मेथड आहे लिहून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न आहे ऑप्टिकल पाथ डिफरन्स दिल्यात 31.5 लॅम्बडा हा जो प्रश्न आहे तो परत एकदा लाईट सेक्शन चॅप्टरमधला आहे वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे इथं ठीक आहे चल नेक्स्ट क्वेश्चन Two sound waves of slightly different frequencies propagating in the same direction produce beats due to beatsची कन्सेप्ट अजून बघितलेली नाही पण इंटरफरन्स होतं तिथं सुपरपोजिशन ऑफ वेव्स म्हणजेच इंटरफरन्स होते इंटरफरन्समुळे बीट्स प्रोड्यूस होत तिथं डिफ्रॅक्शन रिफ्रॅक्शन हे लाईटचे फिनॉमिनन आहेत साऊंड वेव्हमध्ये आपण इंटरफरन्समुळे बीट तयार होते ओके आणखीन एक क्वेश्चन बघू टू वेव्स आर सुपर इम्पोज्ड हुज रेशिओज ऑफ इंटेन्सिटीज इज I1 आणि I2 ची व्हॅल्यू दिलेली आहे द रेशिओ ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी Imax divided by Imean is equal to कॉमन स्क्वेअर लिहिला न्यूमरेटरला अंडररूट I1 प्लस अंडररूट I2 ह्या इंटेन्सिटीज दिलेल्या आहेत आणि अंडररूट I1 मायनस अंडररूट I2 स्क्वेअर कॉमन ठेवलेला आहे व्हॅल्यूज ठेवल्या स्क्वेअर रूट I1 ची व्हॅल्यू 9 आहे 9चं स्क्वेअर रूट किती येत आहे 3 येत आहे प्लस I2 ची व्हॅल्यू 1 आहे 1चं स्क्वेअर रूट 1च येत आहे ओके I1 स्क्वेअर रूट I1 9 - 1 9 हे गडबड झाली 3 9चं स्क्वेअर रूट 3 आलं -1 ब्रॅकेट स्क्वेअर हे किती झालं 3 आणि 4 डिवायडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर बे 2 4 2चा वर्ग 4 4 डिवायडेड बाय 1
ऑप्शन नंबर बी. तर या पद्धतीनं आजचे हे आपले सगळे प्रश्न आहेत. तर प्रश्न काही बरेचसे वेगवेगळे होते प्रश्न, व्हरायटी भरपूर होती आजच्या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये. तर सगळे प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहेत. केअरफुली प्रिपेअर करायचे तर आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जिथपर्यंत गरज आहे, ज्या लोकांना तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण थांबवू. थँक्यू.